मॅच चालू ठेवायचं आहे, विनंती असेल आमच्या स्वदेशचे काय रे यांचं नाव सरांचं या शैलेशजी शिंदे यांना विनंती करेन की आमच्या समालोचन कक्षामध्ये बसायचं आहे. सरांना नाश्ता द्यायचा आहे. बालू भिकारी, शैलेश सरांना जरा नाश्त्याची सोय करावी. पहिला चेंडू हरेशजी दुरांचा सामना करतील जीवन बसवत. पंच आहेत ज्ञानेश्वर, अक्षय आणि पंढरीनाथ. खूप सुंदर झटवलेला चेंडू रणेतील वनबाउन्स सीमारेषा पार 4-4-4 आणि या 4 रनानंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 4 रनांवर. लाईनवर मला वाटतं जो षटकारच्या पाठीमागे कॅच पकडेल त्याला 10 रुपयाची बक्षीस मिळणार आहे. तर लाईनमॅनला विनंती असेल थोडा इको दे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ग्राउंडला दुखापत करताना खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण लक्ष्मणजी खालू यांच्याकडून 2 धावा आणि या 2 धाव्यानंतर संघाची वाढती धावसंख्या 6. तिसरा चेंडू जीवन यांच्यासाठी पुन्हा एकदा पोटा फटका झेल होऊ शकतो. तीन धावा आणि या 3 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 9 रनांवर. तीन चेंडू शिल्लक. हेमंत खूप सुंदर असा फटका झेल होऊ शकतो. चांगलं असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फिल्डर नेम आहे धीरज खानजी. खूप सुंदर असा झेल पकडताना हा पुढील मॅच आहे कोहली सुपर किंग वर्सेस रायगड फायटर्स. या दोन्ही संघाच्या कॅप्टनांना विनंती करतो की टॉस बॉस कडे यायचं आहे. टॉस करण्यासाठी देवणाच्या यांच्याकडून सुंदर अशी बॅटिंगचा नजराणा पाहायला मिळतो. 1 धाव होते. जीवन खरोखरच आमच्या मुंबईच्या संघाकडून हे मोठं नाव आहे. जीवन बसवत मुंबई संघाकडून त्यांनी खूपच अशी नाव कमवलंय. तर बघूया आपल्याला गावात त्यांच्या बॅटिंगचा नजराणा कसा पाहायला मिळतोय. लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू रन येतील 3-3-3 आणि या 3 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13 रनांवर. पुढील टॉस होतोय कोहली सुपर किंग वर्सेस राजगड फायटर्स. आंब्याच्या खाली बसलेले सर्व आमचे खेळाडू नाश्त्याची सोय केलेली आहे. तर नाश्ता करून घ्यावा. ऊन कडक आहे. शरीराची काळजी घ्या. मुबलक पाणी प्या आणि मैदानात थेट उभे राहा. हा पाठवा ना कॅमेरामॅन ना. पुन्हा एकदा सज्ज जीवन सामना करतील नागेश तरे यांचे जानेमारी जुने खेळाडू नागेशजी तरे. बघूया पहिला चेंडू असेल. मला वर्षभरानंतर त्याला आम्ही मैदानात पाहतोय. नागेशजी तरे यांच्याकडे कॅमेरामॅनने फोकस करायचा आहे. जुना खेळाडू. पहिला चेंडू मोठा प्रयत्न झेल होऊ शकतो. झेलच्या प्रयत्नात आहेत गच्चाल क्षेत्ररक्षण नागेशजी तरे यांचं. जीवन सारख्या नामी खेळाडूचा कॅच पकडला असता फायद्यात असते. नागेश तरे आतापर्यंत 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे 15 रनांवर. जीवनचा खेळ समाप्त होता होता वाचलाय जीवन. दुसरा चेंडू जीवन बसवतसाठी नागेश तरे यांचा. मोठा चेंडू आहे. झेल होऊ शकतो. दुसरा चेंडू झेल बाद होत आहे ते म्हणजे जीवन आणि डान्स जल्लोष केलाय नागेश तरे यांनी. हरिओम तांडेल
जिवलग जीवाचा आमचा संतोष मामा जिवलग जीवाचा असा बॅटिंग घेऊन आलाय. बघूया एक जुना खेळाडू संतोष मोतू सामना करतील नागेश तरे यांचा. नागेश तरे यांना सुद्धा आपल्या क्रिकेटचा अनुभव आहे 30 वर्षाचा. संतोष मोटू यांना 40 वर्षाचा अनुभव आहे. आतापर्यंत 2 धावा काढल्यात. या 2 धावेनंतर संघाची वार्ती धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 17 रनांचा. 17 रनांवर हा जिवलग जीवाचा आमचा संतोष मामा जिवलग जीवाचा. खरोखर सुंदर अशी रनअप पाहायला मिळाली संतोष मोतू यांच्याकडून. आणि शेवटचे 2 चेंडू सामना करतील देवनाथ नागेश यांचा. मोठा प्रहार चेंडूवर. चेंडू चाललाय मैदानाला दुखापत करत. आतापर्यंत काढल्यात धावा 2 आणि या 2 धावेनंतर संघाची वार्ती धावसंख्या 22. शेवटचा चेंडू नागेश तरे साठी चेंडू होतोय निर्धाव. आतापर्यंत 12 चेंडू नंतर संघाची वार्ती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 22 रनांवर. खूप सुंदर असा आपल्याला षटक पाहायला मिळालं ते म्हणजे नागेश तरे यांचं. नागेश तरे यांचं फक्त रन आले ते म्हणजे 9 रन आलेत नागेश तरे यांना. आणि हर्षद दुरे पहिला ओव्हर त्यांना रन आले होते 13. खूप सुंदर. खरोखरच मी मगाशी बोलण्याप्रमाणे नागेश तरे यांना आपल्या क्रिकेटचा अनुभव 20-30 वर्षाचा अनुभव इथं आपण खरोखरच त्यांच्याकडे एकदा जोरदार डाला होऊन जाऊ द्या. फक्त 90 धावा दिल्या त्यांनी 6 चेंडू मध्ये. यालाच तर क्रिकेट म्हणतात, यालाच तर अनुभव म्हणतात. तर तिसरं शतक घेऊन येत आहेत लक्ष्मण. एक नवीन खेळाडू. गाइस तुम्हारा भाई आज चंद्रकांतजी खालू याने कुठे असतील तर माईकची भेट घ्यायची आहे. तुम्हारे भाई के हाथ में पूरा 500 रुपए. एक वाईट चा करार. एक अतिरिक्त धाव मिळाली. पुन्हा एकदा मोठा प्रयत्न. हा दुसरा चेंडू निर्धाव चेंडू होतोय. संतोष मामांचं गाणं लाव ना. मोठा प्रयत्न आहे. जवाने जाने मन हसीन दिलरुबा गेलाय चौका चौका. रस्त्याला माझ्या पप्पाकडे पण कॉन्फिडन्स आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. प्रयत्न चांगला होता संतोष मामांचा. आतापर्यंत संघाची वाढती धावसंख्या 32. शेवटचा चेंडू लक्ष्मण भोरले यांचा. सामना करतील संतोष मोतू. नोचा करार देताना पंच. एक अतिरिक्त धाव तर मिळालेच. सोरटी धाव पूर्ण करताना 3ऱ्या धावेची धडपड आहे पण थांबलेत.
2 धावा, एक अतिरिक्त धाव आणि या 3 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचेल ते म्हणजे 35 रनांवर. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. अरे गाणं तयार ठेव रे. जाईल ते खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुंदर असं संतोष मामांचं गाणं आपण पाहिलं ते म्हणजे हरिओम डीजे यांच्याकडून पुढील टॉस करायला यायचं आहे कोहली सुपर किंग आणि रायगड फायटर्स आणि कोहली सुपर किंग. राजगड सॉरी चुकीची दुरुस्ती. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे किती झालं 36 रन. 14 रन दिले लक्ष्मण भुरले यांनी गेल्या शतकामध्ये. पुन्हा एकदा राजगड आणि कोहली किंग्स यांचा टॉस होईल. ग्राउंडला दुखापत करणारा चेंडू, गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, तेवढा चांगला थ्रो. आपण मैदानात बघताय नागेश तरे वर्सेस गोविंद तरे, ब्रदर वर्सेस ब्रदर्स, भाऊ वर्सेस भाऊ, भाऊच्या विरोधात भाऊ. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ढकललाय लेगच्या दिशेने. चेंडू जाईल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आतापर्यंत धावा काढल्या आहेत. पंचांचा नियम आहे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि 2 धावा येतील आणि या 2 धावांनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 40. तिसरा चेंडू नागेश यांचा गोविंद यांच्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण. हा पुढच्या पेजवर लिहून घ्या. गोविंद तर यांनी जर चौकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक. 2 चौकार मारले तर राजगड टॉचविन यांना सांगा. आणि फिल्डिंग घेतलंय. गोविंदने जर चौकार मारला तर धनेश आणि भांजी खालू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. तर बघूया त्यांना संधी मिळते का. शेवटचा एकच चेंडू आहे. शिवा खूप सुंदर असा डोडवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात, चांगला थ्रो आहे. 2 धावा आणि या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या 43. डीजे पहिली गोलंदाजी केली होती हरीश झरे यांनी. 13 धावा देऊन एक विकेट घेतला होता. दुसरा बॉलर होता नागेश तरे यांनी 9 धावा देऊन एक विकेट घेतला होता. तिसरे बॉलर होते लक्ष्मण, त्यांनी 14 धावा दिल्या होत्या आणि शेवटची उडी होती नागेश तरे यांनी. स्वतः त्यांनी 11 धावा या संघाला दिल्या. हेमंत त्यांच्या रूपाने ते 0वरच बाद झाले. 2 4 धावा आपल्या संघासाठी केल्या. तर संतोष मोतो यांची खूप सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटली.
त्यांनी 6, 4, 10, 11, 12 आणि 4, 16, 17, 18, 19, 20 संतोष मोठे यांनी 20 धावा आपल्या संघासाठी दिल्या. तर गोविंद तरे यांच्या रूपाने 5 धावा आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड झाल्या. गोविंद तरे यांनी 5 धावा दिल्या आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी शिवा आले आणि शिवांनी शेवटच्या चेंडूवर 2 धावा मिळवून आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवली 43 धावांवर. टोटल 43 धावानंतर 4 गडी बाद झाले होते. एक 9च्या दृष्टीने धाव भेटली होती. नाव सांग आपला हरी आमचं 100 पेंडिंग. तसेच आवाज 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 हॅलो हॅलो. तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या गावचे बिंदास खालू बाजगाचे सनई वादक माननीय श्रीमान श्री गोविंदजी बसवत यांचा सत्कार करण्यासाठी मी भांजी तांडेल यांना आमंत्रित करतोय. यांचा सत्कार होईल. कॅमेरामॅन फोकस करा. समालोचन खरोखरच जय गणेश जय गणेश स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. चांगली क्लिअरिटी दाखवताना आपल्याला वाशी हवेली प्रीमियर लीग संघाला 2 रनांची पॅनल्टी असेल. आता 2 रनाची पॅनल्टी पडली म्हणून आपण सांगून ठेवा हरेशला. हा तर हरेश धुरे यांचं लक्ष असू द्या. हरेश धुरे तुम्हाला 2 रनाची पॅनल्टी असल्यामुळे तुम्हाला टोटल 46 रन करावे लागतील. अथर्व धावचीत होत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या महिला मंडळासाठी. हेमंत बाकरकरून चांगलं असं क्षेत्ररक्षण. 3 धावा आणि 3 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ते म्हणजे 7. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आता वाघजाई खेळते का दादा? पासवर्ड काय सांगितलं रे तुला? मी प्रवेश कुणाचा जर बाकी असेल तर त्यांनी तो निश्चित करून घ्यायचा आहे.
हरीश दुरे यांची चांगली अशी आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. हा. प्रवेश पी चांगला फटका आहे. जवानी जाने मन हसीन दिलरुबा देखो यारो ये तो षटकार हो गया. म्हणजे 16 रनांवर खरोखरच हरेश त्याच्या नावाप्रमाणे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीवर त्यांचा संघ आहे तो म्हणजे वाघजे क्रिकेट संघाकडून खेळताना हरेश. खूप सुंदर अशी बॅटिंग. 20 रुपयाचे मानकरी ठरलेत हरीश दुरे. मला वाटतं ते दानशूर आहेत. रामनाथजी खानजी यांच्याकडून 20 रुपयाचं पारितोषिक. नवीन बॉलर हेमंत बाकर सामना करतील. मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे मालजी मुर्तुंगी यांच्याकडून पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते ती म्हणजे वाईटच्या स्वरूपात आणि 17 धावा होत आहेत आतापर्यंत. मालजी मुर्तुंगी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारसाठी रामजी यांच्याकडे. आणि षटकारचा शोध आहे. वन बाऊ सीमारेषा. हा तर पुढील चेंडू हेमंत बाकर यांचा. Baby Rub is specially formulated with coconut oil and aloe vera for your baby's delicate skin. पुन्हा एकदा It soothes your baby रामजी and gives यांच्यासाठी हेमंत comfort. यांचा 9 out of 10 moms recommend Vicks Baby Rub. तिसरा चेंडू सामना षटकारचा शोध आहे. झेल होऊ शकतो. झेलचा प्रयत्न आहे. गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील फक्त 2 आणि या 2 रनानंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली होती म्हणजे 23 रनांवर. रामजी प्रयत्नात आहे 200 रुपयाच्या. श्रीराम आणि सरपंच फायटर फी घेऊन या बा. श्रीराम क्रिकेट संघ त्यांची फिल्डिंगला लागली होता संघ. श्रीराम क्रिकेट संघ कप्तान चंद्रकांतजी खालू आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. चंद्रकांतजी खालू आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 24 रनांवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हेमंत बाकर. हा तर मला वाटतं आमच्या दगड अटकरे कॉलेजचे स्टुडंट NSS कॅम्पचे स्टुडंट हे इथं उपस्थिती दर्शवल्या. मी त्या मान्यवरांना खुर्चीवर बसवण्याची विनंती करतो. आलेल्या सर्व स्टुडंटसाठी एकदा जोरदार टाळ्या. आमच्या राजीव मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या गावात बघून एक वेगळा आनंद आणि वेगळा उत्साह वाटला. पुन्हा एकदा तुमचं शब्द शोभनाने स्वागत करतो. आतापर्यंत धावसंख्या विद्यार्थी यांच्याकडे मी माईक स्फूर्त करतोय.
पंच लगेचच सामना चालू करायचा. हरीश दुरे नामी खेळाडू बघू शकता काय करिश्मा केला आतापर्यंत. 27 धावा काढलेत. एकच माहिती मला बॅट्समनची नावं आणि हरेश नाव काय रे हरेशचा? हरेश धुरे यांच्या बॅटून पाण्यात मिळाला आपल्याला. पुढचा चेंडू कटवलेला आहे. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावेतच समाधान मानलेलं आहे हरेश धुरे यांनी. थोडा एवढा नको कमी करा. मी बघ टीव्ही पुढचा चेंडू थोडीशी कट अशी लागलेली अशी हरेश धुरे. डिक्लरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 36 धाव संख्यात वाढ होते. 36. विकेटी थोडासा गांगरलेला आहे. विकेटी रोहन आम जरा आत्ता गाडी चालवली भाई लगेच कसं या काय कोण 2-2 कुठं चालव मी काय माहिती तो खेळते मी इकडे रन हवेत उचललेला चेंडू आणि चेंडू जातोय शिम. 2 धावे स्वरूपात धाव मिळते हरीश धुरे यांना. शेवटचा चेंडू 38 धावा. शांत आहे जरा मला समजलं तो लगेच. शेवटचा चेंडू 38 धाव संख्या झालेली आहे फलकावर. गचाळ असं क्षेत्ररक्षण. 2 धाव स्वरूपात धाव संख्येत वाढ होते. 40. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. बघूया पुढचं शतक घेऊन कोण येत आहे. तर मित्रांनो खरोखरच दोघे डटकरे कॉलेजचा आमच्या गावामध्ये काही दिवसापूर्वी कॅम्प आला होता. त्यातील काही विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या गावाला भेट दिली. त्या विद्यार्थ्यांची मी नावं घेतोय. कुणाल तांदलेकर कोडा, प्रज्वल चव्हाण बोरघर, शहीद कर्देकर कोडा, साहिद. पुढचा शतक घेऊन येते जीवन बसवत. पहिला चेंडू गचाळ असं क्षेत्ररक्षण झेल सुटलेला आहे. 1 धाव स्वरूपात धाव संख्येत वाढ होते. 41. साहिद आडनाव काय रे? कर्देकर. साहिद कर्देकर. चेंडू 2 धाव स्वरूपात. सुशांत चरे, तेजस चव्हाण. धावेचं काही स्वरूप सोडत नाही हर्षद धुरे. हर्षद धुरेना मटका आणि असा लेग साइडला कटवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार.